नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचा डायग्राम पाहणार आहोत, जेणेकरून आपण हा डायग्राम पाहिल्यानंतर शिकल्यानंतर प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आपल्याला एकदम इझी जाणार आहे। आपल्याला कुठे काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला समजणार आहे। त्याच्यामुळे आपण आजचा डायग्राम आपण पाहणार आहोत। आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका। आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सर्वांनी भरभरून प्रेम द्या। ठीक आहे, आपण सर्वजण पुढे जाऊया आणि सर्वजण आपण सर्व काही शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप। त्याच्यामुळे आपले फ्री शिलाई क्लास, फ्री फॅशन डिझाइन कोर्सचा आपला 22वा दिवस आहे। तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्यवस्थितपणे। ह्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कटची कटिंग आपण पाहणार आहोत व्यवस्थित पद्धतीने, स्टेप बाय स्टेप, प्रॉपरली परफेक्ट फिटिंगची प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत आपण। ठीक आहे, तर आपण चला तर मग आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचा डायग्राम कसा असतो ते पाहूया। ह्या डायग्राममध्ये व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। ह्याच्यामध्ये आपण प्रिन्स कट ब्लाउजचा वेस्ट पॉईंट म्हणजे टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे ते सुद्धा आपण सर्व सविस्तर सांगितले आहे। त्याच्यामुळे आणखी ब्लाउजमध्ये फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी खाली टक्स कितीचा घ्यायचा आहे हे सुद्धा व्यवस्थित क्लिअर तुम्हाला सांगितलं आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात मध्ये स्किप करू नका। ठीक आहे, चला तर मग आपण डायग्राम काढायला सुरुवात करूया। ठीक आहे, आता पहा आपण डायग्राम समजून घेताना इथं सुरुवातीला स्ट्रेट लाईन आपण ऐकतो। ठीक आहे, ही लाईन आपली आडवी लाईन जी असते ना दुहेरी घडीची, ती लाईन आपली असते बरोबर। ती लाईन आपली कशाची असते? पूर्ण उंचीची। ठीक आहे, पूर्ण उंची ही लाईन आपली आली ब्लाउजची पूर्ण उंची। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता आपण काय करायचं आहे, इथून खाली आडवी रेष आपली असते। ठीक आहे, ही आडवी रेष कशी झाली? ही आपली आडवी रेष झाली आपली कंबर रेषा, म्हणजे 1/4 कंबर आपण इथे टाकतो। त्याच्यानंतर स्टिचिंग मार्जिन इथे ऍड करतो। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यानंतर आपल्याला ही कंबर रेषा झाल्यानंतर आपल्याला पुढं शोल्डर रेषा आपल्याला काढायची असते। ही जी आपण रेषा आखतो किंवा ही जी पॉईंट आपण टाकतो ती झाली शोल्डर रेषा। ठीक आहे, ह्या मेन रेषा आपल्या असतात त्या समजून आपण अगोदर घ्यायच्या असतात। ही झाली शोल्डर रेषा। ठीक आहे, आता इथून आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरचा पॉईंट आपल्याला टाकायचा असतो जेवढा आपला शोल्डर आहे तिथून खाली आपल्याला मुंड्याचा पॉईंट घ्यायचा आहे, म्हणजे मुंड्याची रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे जिथपर्यंत आपला मुंडा आहे तिथपर्यंत। ठीक आहे, आता ह्याच्या दोन रेषाचा बरोबर आपण काय करायचं, इथं रेषावरती नाव टाकून देते तुम्हाला मुंडा, म्हणजे तुम्हाला समजेल रेषा बरोबर प्रॉपरली नाव दिल्यावरती। तुम्हाला डायग्राम तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये असं नोट डाऊन करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल। पहा इथं आपण 1/4 छातीचा आपण पॉईंट घेतलेला आहे आडवा, आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे। हे आपण कसं घ्यायचं काय एकदम डीप मध्ये पूर्णपणे पहिल्या व्हिडिओमध्ये तर पाहिलेलंच आहे, तरी सुद्धा एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते। इथं आता पहा 1/4 छातीचा पॉईंट आपण घेतो, पण तो ह्याच्यामध्ये लगेच पॉईंट 1/4 छातीचा घ्यायचा नसतो प्रिन्स कट ब्लाउज मध्ये। लक्षात घ्या, 1/4 छातीचा पॉईंट लगेच इथं टाकायचा नाही। शिलाई मार्जिन पण लगेच ऍड करायची नाही, ती केव्हा करायची ती तुम्हाला नंतर पुढे सांगणारच आहे। पहा इथं आपण बरोबर मुंड्याचे 2 पॉईंट घेतलेले आहे। इथून इथं 1 इंच 1.5 इंच आतमध्ये आपण 2 पॉईंट घेतलेले आहेत मुंड्यापासून पुढचा आणि मागचा मुंडा देण्यासाठी। ठीक आहे, इथं आपण बरोबर दोन्हीचा मध्य काढायचा आहे, आणि त्या मध्यातून आपल्याला बरोबर हे मुंड्याचे दोन्ही राऊंड काढून घ्यायचे आहेत, म्हणजे मुंड्याचे आकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत, पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा, पाठीमागचा मुंडा। ठीक आहे, आता ह्या दोन्ही मध्ये आपण काय करायचं आहे, शोल्डर पट्टीचं माप आपण आपल्याला इथं टाकायचं असतं। शोल्डर पासून आतमध्ये शोल्डर पट्टीचं माप आपल्याला टाकून पॉईंट घ्यायचा असतो, आणि इथून इथं तिरका टेप ठेवून आपल्याला काय घ्यायचं असतं, गळ्याची बरोबर जेवढी खोली आपली आहे ना ते खोलीचा पॉईंट आपल्याला इथं टाकायचा असतो गळ्याचा बरोबर। आता ह्याच्या पद्धतीने तुम्हाला डॉट डॉट काढून दाखवते, म्हणजे टेप कसा ठेवायचा ते तुम्हाला समजेल। ठीक आहे, हा व्हिडिओ खास बिगिनर लोकांसाठी एकदम स्टेप बाय स्टेप डीपने सांगितलेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। ह्याच्यात छोटे मोठे टिप्स ट्रिक्स किंवा कुठं काय करायचं हे सुद्धा व्यवस्थित सविस्तर प्रॉपर तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित आपले पहा। आता इथून इथे आपण बरोबर अर्धा ते पाऊण इंच आपण पॉईंट घेत असतो आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी, पण इथं आपल्याला जर गोल गळा नको असेल तर हा पॉईंट द्यायची गरज पडत नाही। पहा इथं आपण कोणताही प्रिन्स कटला शेप देऊ आपण इथे शकतो सॉरी। पहा इथं आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने इथं गळ्याला शेप कोणत्याही प्रकारचा देऊन घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, आपण आता इथून आपण शेप कोणत्याही प्रकारचा प्रिन्स कटला ब्लाउजला आपण कोणत्याही प्रकारचा आपण आकार शेप आपण देऊ शकतो, त्यानुसार तुम्ही तुमचा शेप तिथं देऊन घ्यायचा आहे। ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित प्रॉपरली काढून घ्यायची आहे, जेणेकरून कुठला पॉईंट कुठे टाकायचा आहे तुम्हाला व्यवस्थित बघितल्यावर लगेचच समजेल। आपले पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की जाऊन पहा, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व 4 टक्स ब्लाउज, कटोरी ब्लाउजचे सुद्धा सगळे डायग्राम आणि कटिंग व्यवस्थित टीचिंग सुद्धा समजून सांगितलेले आहे, ते नक्की व्हिडिओ आपले जाऊन पहा।
आता आपण काय करायचं आहे, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, बरोबर प्रिन्स कटचं आपल्याला इथं माप टाकायचं आहे. हे माप पूर्णपणे मेन माप असतं. ही आपली बेसिकली आपली ही डायग्राम झाली. बेसिकली हा पूर्णपणे ही मापे झाली. आता इथून पुढं जी मापांमध्ये बदल असतं ती प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये इथून वरून आपल्याला खाली प्रिन्स कट टाकायचा असं टक्स पॉईंट टाकायचा असतो प्रिन्स कटचा. ठीक आहे. आता टक्स पॉईंट किती घेणार, ठीक आहे, त्याचं सुद्धा साईजनुसार माप असतं. इथून वरून आपण पॉईंट टाकताना टक्स पॉईंटचा बरोबर कुठला पॉईंट असतो, किती असतो ते आपलं ठरलेलं असतं. ते अगोदर आपण समजून घ्यायचं असतं. पहा इथं मी ठेवून दाखवून देते तुम्हाला. पहा इथं अशा पद्धतीने ही व्हिडिओच्या शेवटी सुद्धा ही व्यवस्थित क्लिअर तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा पॉईंट आपले काय प्रिन्स कट ब्लाऊजचे पॉईंट आपण घेणार आहोत साईजनुसार. ठीक आहे. बघा हे पॉईंट काय काय आहेत. 28 पासून 40 छातीच्या पुढचे सुद्धा पॉईंट तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि पुढे व्यवस्थित सविस्तर सांगणार आहे. पुढं वरून खालपर्यंत आपल्याला बरोबर इथं टक्स पॉईंट टाकायचा असतो. आडवी पॉईंट घ्यायचे असतात आपल्याला आणि बरोबर त्या पॉईंटनुसार आपल्याला प्रिन्स कटचा आकार आपल्याला द्यायचा असतो. ते कसं ते आपण पाहणार आहे. लक्षात घ्या. त्याच्या अगोदर काय करायचं आहे, त्याच्या अगोदर ही व्यवस्थित साईजनुसार मापे आपण शॉर्टमध्ये पाहू आणि शेवटी डिटेलमध्ये पाहूया, जेणेकरून तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेताल. पहा 28 छातीसाठी आपण किती घेणार, 28 छातीसाठी 8.5 ते 9 टक्स पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. 28 छातीसाठी 8.5 ते 9 टक्स पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 30 छातीसाठी 9 ते 9.5 आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 32 छातीसाठी आपल्याला किती घ्यायचा आहे, तर 32 छातीसाठी आपल्याला 9.5 ते 10 टक्स आपल्याला घ्यायचा असतो. 34 छातीसाठी किती घ्यायचा, 9.5 ते 10 इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा. 36 साठी किती घ्यायचा आपल्याला, तर 36 साठी आपल्याला 10 ते 10.5 इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 38 टक्स पॉईंट किती घ्यायचा, 10 ते 10.5. आणि 40 आणि 40 प्लस साठी किती घ्यायचा, 10 ते 10.5 घ्यायचा आहे. प्लस असेल तर आणखी अर्धा इंच त्याच्यात ॲड करू शकता, 40 प्लस असेल तर. ठीक आहे. अशा पद्धतीने टक्स पॉईंट आपल्याला घ्यायचे असतात आणि इथून टक्स पॉईंट आपल्याला टाकायचा असतो. त्यानुसार आपण डायग्राम काढणार आहोत. इथं टक्स पॉईंट थोडक्यात आपण इथं घेतला, समजा टक्स पॉईंट आपण घेतलाय. ठीक आहे. इथं टक्स पॉईंट वरून खाली घेतला, 9.5 थोडक्यात घेतला. ठीक आहे. आपण डायग्राम फक्त पाहतोय, कोणत्याही प्रॉपर कुठल्याही ह्याची कटिंग आपण साईडची जाता नुकतीच पाहत नाही. आपण डायग्राम अगोदर समजून घ्यायचा आहे. पहा ही दोन्ही आपली 1 छाती किती आहे, त्या 1 छातीचा निम्मा काढायचा आहे आपल्याला आणि निम्म्यामधून अर्धा इंच आपल्याला कट करायचं असतं आणि येणारे माप आपल्याला बरोबर इथं टाकायचं असतं आणि वरून हे टक्स पॉईंट आणि हे माप बरोबर दोन्ही पॉईंट एकसारखे आपल्याला जुळून घ्यायचे असतात. बरोबर इथपर्यंत तरच आपली प्रिन्स कट व्यवस्थित परफेक्ट अशी बसते. पहा आता इथून जेवढं माप आपल्याला आहे ना वरती, त्या मापापेक्षा अर्धा इंच आपल्याला इथं खाली माप आपल्याला घ्यायचं असतं. जेवढं आपण वरती आडवी रेष घेतली ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली इथं पॉईंट घ्यायचा आपल्याला असतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं, इथं आपल्याला बरोबर हे दोन्ही पॉईंट काय करायचे असतात, हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे असतात आणि इथून इथं पण आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो. इथून इथं किती पॉईंट तुम्ही घेणार, इथून इथं पॉईंट आपल्याला 2 पासून घ्यायचं असतात. ते साईजनुसार असतं इथून इथे पॉईंट. ठीक आहे. इथले जर साईज छोटे असेल तर इथून इथं पॉईंट आपला थोडा येणार आहे ना, जो 2 पर्यंत. आणि साईज जर आपली वाढती असली तर ती पॉईंट आपला वाढत जाणार आहे. म्हणजे साईजनुसार हा पॉईंट घेतला जातो. ते पण आपण समजून घेऊया, ही पॉईंट कितीपर्यंत आपण टाकायचा आहे ते. इथून इथं आपण पॉईंट घ्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने सरळ हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि साधारण आपण इथं पण पॉईंट घेतला आहे इथं मग, आणि तो पॉईंट पण हा असा सरळ स्ट्रेट लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करताना तुम्ही स्केल नक्की वापरा. विदाउट स्केलची तुम्ही ड्रॉ करू नका, रेषा आखू नका. ह्याच्यात दोन्हीमध्ये अंतर किती असावं, पहा ह्या दोन्ही पॉईंटमध्ये अंतर किती असावं बरोबर ते आपण पाहायचं आहे नंतर. आता इथून इथं काय करायचं आहे, आपल्याला 1/4 छातीचं माप आपल्याला टाकायचं असतं. पण त्याच्या आधी काय करायचं आहे, जेवढं आपण इथं वाढवलं आहे लगेच 1/4 छातीचं माप घ्यायचं नाही. जेवढं आपण इथं वाढवलं आहे का नाही 2 इंच, तेवढंच माप आपल्याला पुढं एक्स्ट्रा वाढवायचं असतं. 1/4 छाती घेतल्याच्या नंतर आपण 1/4 छाती घेतली, 1/4 छातीमध्ये पुन्हा तेवढंच आपण 2 इंच जेवढं आपण इथं माप घेतलं आहे ना तेवढंच माप आपण इथं वाढवायचं आहे. ही रेषा वाढवली, तेवढं माप घेतलं. आता काय करायचं आहे आपल्याला, आता त्याच्यानंतर आपल्याला त्या मापामध्ये
जेवढं समजा हे आपण कट करतो का नाही, ती कट केल्यानंतर आपल्याला माप पुन्हा तिथं कमी पडणार आहे ना, म्हणून आपण हे पुढं एक्स्ट्रा वाढवलेलं असतं. समजून घ्या कशासाठी आपण वाढवलेलं आहे 1/4 छातीमध्ये. ठीक आहे. आणि आता ह्या पॉईंटमध्ये मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते. लक्षात घ्या, लगेच शिलाई मार्जिन ॲड करायची नसते. आता आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, ही समजा आपली आहे कटिंग. थोडक्यात ही झाली आपली शिलाई मार्जिन. तुम्हाला समजून देण्यासाठी आपण अशा पद्धतीने मी रेषा आखून घेत आहे. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये अशा रेषा आखून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल बाबा ही आपली काय आहे, ही आपली शिलाई मार्जिन आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता पुढे आपण काय करायचं आहे, आता आपल्याला आकार द्यायचा आहे. बरोबर, आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. तर ती देण्यासाठी काय करायचं आहे, पहा ही दोन्ही जी रेषा आहे ना, ही रेषा, ह्या रेषेचा मधला पॉईंट आपल्याला काढायचा असतो. मधला पॉईंट आपण काढला. ठीक आहे. आता हा मधला पॉईंट झाला. आता ह्या मधल्या पॉईंट मधून बरोबर हा पॉईंट आणि हा पॉईंट त्याचा सुद्धा आपल्याला मिडल काढायचा असतो. घेतला काढून. आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला हे खालचे पॉईंट जे आहेत ना दोन्ही राहिले, ते पॉईंटच्या दोन्ही बरोबर मिडलला आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे. बरोबर, अशा पद्धतीने आपले 3 पॉईंट झालेले आहेत काढून. आता ह्या पॉईंटमध्ये कुठे माप वाढवायचे ते पहा, जेणेकरून आपला प्रिन्स कटचा आकार एकदम परफेक्ट येणार आहे. पहा अशा पद्धतीने काढल्यानंतर इथून इकडे काय करायचं, आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि इथून इकडे आपल्याला 1/2 इंच माप घ्यायचं असतं. बरोबर, आणि ते मापाचे पॉईंट आपण घेतले की आता हे पॉईंट बरोबर अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे असतात. पहा कुठून कुठपर्यंत जॉईंट करून घ्यायचं ते व्हिडिओ व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला ही समजेल. एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून कोणालाही पद्धत समजून येईल. ही तर सरळ आपण रेषा उभी आखून घ्यायची आहे. ती पॉईंट दोन्ही जोडायचं आहे उभ्या रेषेने. आणि काय करायचं आहे आपल्याला, आता हे दोन्ही पॉईंट बरोबर आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. बरोबर, इथून इकडे बरोबर ह्याच्या इकडून इकडे पॉईंटमधून रेष बरोबर अशा पद्धतीने घेऊन ह्याला जोडून घ्यायची आपल्याला असते. पहा अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कटचा खालचा शेप आपला होणार आहे. असा शेप तुम्ही दिला तरच तुमची परफेक्ट अशी छातीच्या खाली व्यवस्थित असे कापड बसणार आहे, ब्लाऊज बसणार आहे. तर कुठेही फुगा येणार नाही. ठीक आहे. आता काय करायचं आहे, इथून आपल्याला सरळ वरती रेष आखून आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. ही रेष कशासाठी घ्यायची आहे, आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे ते अंदाज समजवण्यासाठी. आता इथून इथं आपण जेवढं माप वाढवलं आहे की नाही, बरोबर, जेवढं माप वाढवले ना तेवढ्या मापाचा आपल्याला हाफ इथून इथे घ्यायचा असतो. तेवढ्या मापाचा हाफ इथून इथं आपल्याला घ्यायचा असतो. त्यानुसार आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो त्या मापाचा मधला मिडलला. ठीक आहे. आणि घेतला तो पॉईंट, आता तो पॉईंट आपल्याला बरोबर इकडं आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडंसं शेप द्या, थोडंसं किंचित, जास्त नाही, किंचित वरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपण ज्या पद्धतीने शेप आता काढला आहे ना, तोच शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तो आपला फिक्स आणि पक्का शेप झाला असं समजायचं आणि तो शेप कट करताना आपल्याला कट करायचा असतो. आता हे काय झालं, हे पूर्ण कटिंग आपली ब्लाऊज कट करताना डायग्राम कट करताना हे आपलं कापड कट होणार आहे किंवा कागद कट होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं एक्स्ट्राचं कापड जिथं जिथं आपण रेषा आखला ते समजा आपल्या एक्स्ट्राचं मार्किंग झालं, हे असं समजायचं आहे. अशा पद्धतीने आपली प्रिन्स कटची डायग्राम आपली झाली असं समजायचं आहे. पहा इथून इथं जेवढं माप घेतलं आहे तेवढं माप आपण इथून इथं खाली घेतलेलं आहे. लक्षात घ्या. बरोबर, आणि आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पॉईंट आता समजून व्यवस्थित पद्धतीने घ्यायचे आहेत की कुठला पॉईंट कुठं किती टाकायचा आहे हे लक्षात घ्या. इथून इथं आपण जो पॉईंट टाकला आहे ना, इथून इथे तो पॉईंट मेन असतो. बरोबर, म्हणजे टक्स पॉईंट हा असतो, ह्याच्यावर आपल्याला शेप द्यायचा असतो. म्हणजे हा पॉईंट पहिल्यांदा तुम्हाला समजला पाहिजे किती द्यावा ते. आता इथं आपण डॉट डॉट देऊन तुम्हाला इथं लिहून घेत आहे. बरोबर, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. बरोबर, इथं समजून येण्यासाठी मी इथं लिहिलं आहे ब्रश पॉईंट इथं टाकलेला आहे. इथं आता बरोबर गोल करून देते तुम्हाला. बरोबर, इथं समजा आपला ब्रश पॉईंट आला आहे, म्हणजे जिथे डॉट डॉट टाकला आहे ना तिथून तिथे आपल्याला ब्रश पॉईंट टाकायचा असतो. बरोबर, आणि तिथून इकडं आडव्या रेष बरोबर आपल्याला जोडून घ्यायची असते. लक्षात घ्या. आता ही पूर्णपणे तुम्ही काय करायचं आहे, डायग्राम पूर्णपणे आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहे व्यवस्थित, जशाच तसे, म्हणजे तुम्हाला पॉईंट हे व्यवस्थित समजेल. आता मुंडा कसा काढायचा वगैरे ते तर तो आपण सगळं स्टेप बाय स्टेप सविस्तर पाठीमागे आपण पाहिलेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते जास्त सविस्तर सांगायची गरज वाटणार नाही. आणि तसं हवं असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ आपल्याला मेसेज करून सांगा, आपण पुन्हा एकदा डायग्राम समजून सांगू. डायग्राम समजली ना, कटिंग एकदम इझी होती, कटिंगमध्ये चुका होत नाहीत. पहा मी पूर्ण पुसून घेतला आहे. आता
आशा करते तुम्ही ते सगळं पूर्ण लिहून घेतलं असेल वहीत. आता इथं डायग्राम आपण पूर्ण काढून घेते, मी डायग्राम काढून दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजेल बाबा आपली कटिंग करताना कशा पद्धतीने आपलं पार्ट वगैरे कट होणार आहे ते. अशा पद्धतीने आपण मुंड्याचं बरोबर हे केलं आहे, काय केलं आहे, शेप काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने मुंड्याचा. हा आपला डबल शेप झाला, मुंड्याचा डबल शेप झाला. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर हा पॉईंट घ्यायचा आहे इथून इथं, बरोबर हा झाला काय आपला पुढचा गळा. सपोज आपला पुढचा गळा झाला, हा मुंडा झाला. आता मुंड्यातून इथं आपल्याला बरोबर शेप अशा पद्धतीने देऊन घेतला आहे प्रिन्स कटचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली डायग्राम थोडक्यात झाली अशी समजूया. आता कटिंग करताना आपलं काय होणार आहे, कसं होणार आहे कटिंग पहा. आपण दोन्ही पार्ट कट करणार आहोत, बरोबर. दोन्ही पार्ट आपण कट केल्यानंतर काय होणार आहे, दोन्ही सुट्टे पार्ट होणार आहेत. म्हणजे फ्रंट पार्ट आपला कितीचा होणार आहे, फ्रंट पार्ट आपला 2 पीसचा होणार आहे, बरोबर. समजून घ्या 2 पीसचा. कटोरी ब्लाऊज आपली किती पीसची होती, कटोरी ब्लाऊज आपली एकूण 3 पीसची होती फ्रंट पार्टचा, आणि ही किती होती 2 पीसची. थोडक्यात ही समजून घ्या. ही समजा आपण कट केले आहे, तर कट केल्यानंतर आपली डायग्राम ही अशा पद्धतीने दिसून येणार आहे. अशा पद्धतीने मधला पार्ट तर आपला कट होणार आहे. पहा इथं मी थोडक्यात पुसून दाखवते, कट करून दाखवते अशा पद्धतीने, आणि ही पूर्णपणे हे सुद्धा पुसून दाखवते. अशा पद्धतीने आपली डायग्राम होणार आहे पूर्णपणे. आणि अशा पद्धतीने हे सुद्धा मी तुम्हाला पुसून घेते गळ्याचं. थोडक्यात आपण कट करून घेतला आहे ही पूर्णपणे आकार, असं थोडक्यात समजूया. अशा पद्धतीने आपले 2 पीस निघणार आहेत कटिंग केल्याच्या नंतर. आणि ह्याच्यामध्ये आता शिलाई मार्जिंग आपल्याला किती ॲड करायची, कशी ॲड करायची असते ते सुद्धा आपण कटिंग करताना पाहणार आहोत. इथं सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने शिलाई मार्जिंग ॲड करायची असते. किती घ्यायची आहे ती कटिंग करतानाचा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा, व्यवस्थित सहजतेपणे तुम्हाला समजणार आहे, जेणेकरून प्रॉपर फिटिंगमध्ये तुमचा प्रिन्स कट बसणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे मापे टाकताना डायग्रामच पूर्ण समजून घ्या. काय होतं, थोडंसं लेट होतं, पण डायग्राम एकदम परफेक्ट पक्का लक्षात घेतला, समजून घेतला की कटिंग पण तुमची कटिंगला पण स्पीड येणार आहे, फिनिशिंग येणार आहे, परफेक्टनेस येणार आहेत कटिंगमध्ये, आणि तिथंही चुका खाडाखोड होणार नाही. त्याच्यामुळे डायग्राम अगोदर आपल्याला समजून घ्यायचा असतो अशा पद्धतीने. आता हे इथून इथं बस्ट पण आपण टाकला आहे. हा बस्ट पण किती घ्यायचा आहे साधारण, बरोबर. इथं गोल करते, हा बस्ट पण आपण घेतलेला असतो, प्रिन्स कटचा घ्यायचा असतो, त्याच्यानुसार आपल्याला पॉईंट टाकायचा असतो, बरोबर. आता आपल्याला हा किती घ्यायचा आहे ते आपण समजून घेऊया. पहा इथं बस्ट पॉईंट दिलेला आहे साईजनुसार. आता सविस्तर तुम्हाला सांगत आहे, बस्ट पॉईंट लिहून घ्या. साईज बरोबर 28, 8.5 ते 9 इंच. ठीक आहे, 8.5 ते 9 इंच 28मध्ये, आणि त्याच्यानंतर 28 नंतर 30मध्ये 9 ते 9.5 इंच घ्यायचा आहे बस्ट पॉईंट. 9 ते 9.5. 32मध्ये किती घ्यायचं आहे, 9.5 ते 10 इंच घ्यायचं आहे. 34मध्ये किती घ्यायचं आहे, 34मध्ये सुद्धा 9.5 ते 10 इंचच घ्यायचं आहे. 36मध्ये किती घ्यायचं आहे, 10 ते 10.5 इंच. 38 साईजमध्ये किती घ्यायचं आहे, 38 साईजमध्ये 10 ते 10.5 घ्यायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा बस पॉईंट समजला. आता इथून इथं जे आहे ना आपलं, ह्या दोन्हीचं हाफ जे असतं ना, ते हाफ काढून आपल्याला व्यवस्थित इथं माप टाकायचं असतं. ते माप टाकताना आपण पाहणार आहोत, इथं लगेच तुम्हाला समजणार नाही इथून. आणि ही रेषसुद्धा त्या रेषेवरतीच अवलंबून असते. आणि हा जी पॉईंट असतो नाही, हा जी पॉईंट आपण डॉट केलेला आहे, एक्स्ट्रा आपण टक्स टाकण्यासाठी आपण बरोबर घेतलेला असतो, ते आपण किती माप घ्यायचं आहे ते आपण आता समजून घेणार आहोत, बरोबर. वेस्ट पॉईंट बरोबर हा किती घ्यायचा असतो बघा, 28 ते पावणे 36 किती घ्यायचं आहे, 2.5 इंच रेग्युलर. 28 छातीच्या साईजपासून ते पावणे 36 साईजपर्यंत 2.5 इंचाचा आपल्याला तिथं पॉईंट घ्यायचा असतो. आणि 36 साईजपासून ते पावणे 44 साईजपर्यंत आपल्याला 3 इंच तिथं घ्यायचा असतो पॉईंट, बरोबर. 3 इंच घ्यायचा असतो कंप्लीट. आणि 44 साईजपासून आणि 44 प्लस साईजसाठी आपल्याला 3.5 इंच इथं आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो, लक्षात घ्या. हे पॉईंट मी तुम्हाला समजून सांगत आहे. जेही पॉईंट जसं साईजनुसार छातीनुसार हे पॉईंट असणार आहेत. जशी तुमची साईज वाढेल तसे हे पॉईंट वाढतील, कारण की तेव्हा तुमचं साईजसुद्धा वाढणार आहे ना, त्याच्यामुळे ही आपल्याला इथं जास्त करून मापसुद्धा वाढवायचं असतं. त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित परफेक्टपणे इथं फिट असा ब्लाऊज बसतो. इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने तुम्ही पण ही सर्व मापे व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या. आणि व्हिडिओ समजला असतं तर पाठीमागे बॅक जा आणि व्यवस्थित मापे पण लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कटिंग करताना हे पूर्णपणे समजणार आहे. आता पूर्णपणे बाकीच्या गोष्टी आपण समजून सगळ्या घेतलेल्याच आहेत, त्याच्यामुळे हे पूर्णपणे डायग्राम काढून घ्या, हे लिहून घ्या व्यवस्थित आपल्या वहीमध्ये, आणि व्यवस्थित तुम्हाला समजणार असेल आजचा व्हिडिओ अशी आशा करते तुम्हाला. आणि त्याचा प्रिन्स कटचा डायग्राम आपण व्यवस्थितपणे समजला आहे. आता उद्या आपण व्यवस्थित ह्याची कटिंग पाहणार आहोत, व्यवस्थित प्रॉपरली स्टेप बाय स्टेप पाहणार प्रिन्स कटची कटिंग.
ठीक आहे. एखादी परफेक्ट अशी साईज कुठली तर फिक्स साईज आपण घेऊया आणि त्याच्यानुसार आपण पूर्णपणे कटिंग करूया. त्यानुसार किती कटिंग येते, किती माप घ्यायचं आपण व्यवस्थित त्यावेळेस स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात उद्याचा सुद्धा स्किप करू नका अजिबात. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे आपले व्हिडिओ सर्व स्टेप बाय स्टेप चाललेले आहेत. आपले सगळे व्यवस्थित कोर्स स्टेप बाय स्टेप चाललेले आहे. त्याच्यामुळे अजिबात स्किप करू नका कोर्स. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. पहा इथं अशा पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थितपणे डॉट डॉट काढून दिलं. त्याच्या खाली काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच बरोबर घ्यायचे असतात. बरोबर अर्धा इंच घ्यायचं असतं आपल्याला. त्याच्यानंतर अर्धा इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, हे दोन्ही जॉईंट करून घेते थोडक्यात. म्हणजेच हे कटिंग करायच्या अगोदरचं पॉईंट तुम्हाला सांगते. हे दोन्ही पॉईंट काय करायचे, अर्धा इंच खाली घेतलेलं दोन्ही पॉईंट बरोबर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे असतात. बरोबर आणि हे जॉईंट करून घेतल्यानंतर इथून इकडं सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं असतं. हे लक्षात घ्या. इथून इकडं सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं असतं आणि इथून इथं बरोबर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे सरळ रेषेत. बरोबर हे दोन्ही पॉईंट जोडून सरळ घेतल्यानंतरच आपल्याला कटिंग करायची असते. मग कटिंग करताना पहा अशा पद्धतीने आपला हे भाग निघणार आहे. म्हणजे जेणेकरून आपण अर्धा इंच जे खाली वाढवले आहे असतं ना कटिंग करताना ते अर्धा इंच वाढवल्यावरती जेव्हा आपण टक्स टाकतो बरोबर दोन्ही पार्ट जॉईन करतो तेव्हा तो असा वरती उचलल्यासारखं होतो. मग तो उचलू नये म्हणून इथं अर्धा इंच आपण वाढवलेलं असतं. बरोबर त्यानेकरून आपल्या बरोबर व्यवस्थित पूर्णपणे शेप बसणार आहे कमरेला. त्याच्यामुळे कमरेत सुद्धा आपला ब्लाऊज उचलणार नाही, व्यवस्थित फिटिंगला फिनिशिंगला बसणार आहे. त्याच्यामुळे आपण हे वाढवलेलं आहे. कटिंग करताना व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे तो पण उद्याचा व्हिडिओ व्यवस्थित परफेक्ट बघून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि छान कमेंटसुद्धा नक्की करा. एखादा पॉईंट टॉपिक जर तुम्हाला समजला नाही तर व्यवस्थितपणे तुम्ही मला सांगत जा. मी त्यानुसार तुम्हाला पॉईंटनुसार उत्तर सांगत जाईल नाही तर व्हिडिओमध्ये सांगत जाईल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.